हे तुला अक्कल आहे का? कावाची आवाज देतोय मी. काय झालं? काय झालं म्हणजे स्वयंपाक बनवलाय काय? हा चपात्या राहिल्यात फक्त. चपात्या राहिल्या मग इकडे काय करते? सांडगे लांडगे वाळीत घालीत बसली. अहो आत्यांनी सांगितलं. आत्याने सांगितलं मग सगळं आत्यांचंच ऐक ना. हा अक्कल नसल्याने वागती. अहो येतच होते आतमध्ये. काय येतच होती म्हणजे? किती उशीर झालाय मला काय काम नाहीत का? दुसरे काम धंदे नाहीत का? आता तुम्हीच म्हणले होते आज घरीची म्हणून. तुम्हीच म्हणले नाही मग तुलाच बघत बसतो ना. पावलट बाई नाही तर कुठली. अरे तुझ्या बापाला अक्कल असते ना तर चांगलं शिकून सावरून पाठवली असते ना. असं धोंडा नसता माझ्या गळ्यात मारला. त्याला अक्कल नाही तुला बी अक्कल नाही. सगळ्या गोष्टी सांगायला सुट्टी म्हणजे काय घरीच बसायचं का आम्ही? मला काय माहिती आता. तुला काहीच माहित नसतं ना. सगळं आम्हाला माहित असतं. तू शहाणी आहे सगळ्यात. मूर्ख कुठले. पळ स्वयंपाक कर. झक मारते सांडगे लांडगे वाळू घाले ते तिथं. ऐका ना मी काय म्हणते. आपला हा अक्षय आहे ना लईच बोलतो सुनबाईला. सारखं तिच्या आई वडलं बापावरनं सारखी त्याची किरकिर चालू असते बघा तिच्या मागं. अहो नवरा बायकोची भांडणे चालायचं थोडंफार. अहो ते बरोबर आहे पण अहो त्याला बोलायची काही पद्धत आहे का नाही. आता आपली सुनबाईचा स्वभाव गरीब आहे म्हणून ते ऐकून घेते. तुम्ही त्याला जरा समजावून सांगा बरं. काय माझ्या समोर तर तो बोलला नाही पण तू म्हणते ते खरं असेल ना तर त्याला बोललंच पाहिजे. अहो तुम्ही नसता घरी, तुम्ही कामाला जातात. तुम्ही आता एकदा ऐकलं ना तेव्हा तुम्हाला कळेल बघा. आता मी काय खोटं सांगणार आहे का तुम्हाला. बरं चालते हा. मी बोलतो त्याच्याशी. माझ्या समोर जर झालं ना तर मी स्पष्टच बोलेल पण मी लक्ष ठेवतो आजपासून. हा चालते चालते. जा तू आणि कैची घेऊन ये बरी. वाळलेली पानं काढून घेऊ दे मला. आणते मी. जा. अक्षय अरे काय चाललंय तुझं? काय नाही रोजच असतो. आपली पाहिजे ना त्यांना वागायच्या. म्हणजे काय तिला सांगितलेलं काही कळत नाही काय नाही. बेअक्कल सारखं वागते नुसतं. तिच्या बापाने हे शिकवलंय काय? बेअक्कल म्हणतो का तिला? आणि तुला तरी बोलायची अक्कल आहे का? एखादा माणूस जर स्वतःची चूक कबूल करत असेल तर आपण कसं वागलं पाहिजे त्याच्याशी? बरं ठीक आहे तुझं भांडण तिच्या सोबत झालंय. तिच्या आईला वडिलांना कशाला रे मध्ये आणतो तू? अरे भांडताना सुद्धा घरगुती भांडण आहे ही. तू काय आपण सीमेवर नाही लढायला गेलो कोणासोबत. थोडं भांडताना आपलं तोंड ताब्यात ठेवावं. काय माहितीये का, समोरच्याशी एखादं तुम्ही बोलत असताना तर तुमच्या बोलण्यावरून तुमच्यावरचे संस्कार, तुमच्या आईबापाची शिकवण कळती. जर तुम्ही एखाद्याशी उद्धटपणे बोलला, त्याला शिव्या दिल्या तर याचा अर्थ काय होतो? घरचे म्हणतील याच्या बापाने याला हेच शिकवलंय. नाही ते जरा कामाचे टेन्शन मुळे बोल. कामाचं टेन्शन कामाच्या ठिकाणी ठेवायचं. हा इथं घरी कोण बसून खात नाही. सुनबाई सुद्धा घरी भरपूर कामं करते. आईला पण कामं असतात. आणि तुमचं टेन्शन दाखवायला तुम्ही जगभरात शिव्या देत फिरता. त्यांनी कोणाला टेन्शन दाखवायचं? उद्या पापड लाटायचं काम जास्त झालं, सांडग्याची कामं जास्त झाली म्हणून बायकोने आपल्याला शिव्या घातल्या तर चालेल का? तेव्हा आपलं बोलणं नीट ठेवायचं. हा काय उद्या माहेरी जर गेली ती 4 लोकांना सांगितलं तर तुला नावं ठेवतील लोक, मला पण नावं ठेवतील. म्हणतील हेच वळण आहे का तुमचं? नाही जरा चुकलं. इथून पुढे नाही बोलणारच. नाही मी काय तुला नवरा बायकोच्या भांडणात पडण्यासाठी नाही बोलत आहे पण जे चुकतंय ते सांगणं माझं कर्तव्य आहे. काय माहिती आहे का, आज तुम्ही बाहेर फिरता, लोक मान सन्मान देतात तुम्हाला, तर तो घ्यायला पण शिकलं पाहिजे. सुनबाई चांगली, एखादी गोष्ट त्याला प्रेमाने समजून सांग, कळेल तिला. हा काय नाही एवढंच बोलायचं होतं. जा कामं चालू दे तुझी. हो अहो काय झालं एवढे का सुकून बसले? अगं काय नाही ग, ते आपलं ऊस लय वाळून चाललंय, त्याला पाणीच नाही.
आणि काय करावं काय नाही तेच कळा नाही. अहो मग मी काय म्हणते, भाऊंना बोलून बघा ना. तसं भाऊंच्या वावरात आता त्यांचा ऊस निघून गेलाय. त्यांना कोणत्या तोंडाने बोलणार आहे? आत्ताच आपण वेगळं झालोय आणि त्याला मागायचं म्हणलं नाही, माझ्या मनाला काय बरोबर नाही वाटत. अहो पण असं मग कसं करायचं? मग का सोडून द्यायचं असा? लय नुकसान होईन आपलं. बघू, जे होईन ते, जे नशिबात असेल ते. झालं ते झालं नुकसान. अहो पण तर्क लावण्यापेक्षा जर एकदा काही शब्द तर बोलून बघा. ऐकलं तर ऐकलं. आपलेच आहेत, कुठं लोकांचे आहेत. नको ग, नको ते विषय नको काढू परत. त्याला मला बोलूच नाही वाटत कोणत्या गोष्टी. नाहीच मागायचे त्याला. आता आपण वायले निघलो, मागून काय उपयोग आहे? आणि नाही बी बोललेलं बरं. आणि जे होईन ना ते आपलं नुकसान होईल. जे होईन ते आपल्याला सामोरे जायचं. जाऊ दे. मग असे गणगणित नका बसू. चला थोडं जरा बाहेर बसा. चला हायवेला बसा. येतो मी जरा आराम करतो. बरं. काय झालं? आलं का नाही? हा, हे बावड्याचं लक्ष आहे का नाही वावराव? लक्ष आहे की त्याचं, त्याला काय झालं? मग हे ऊस कस काय भडकला एवढा? अरे तुला माहित नाही का आता? काय पाणी नाही त्याला 15-20 दिवस झालं. पाणी नाही? हा, सगळं आटून गेलं की पाणी त्याचं. चालतंय, बोलतो त्याशी मी. बोलते ते काय म्हणत होता, पाणी नाही काय नाही, ते तसं बेजारी चालू आहे. आणि पाणी पण द्याय नाही शेजारी त्याला. बावड्या, बावड्या, भाऊ काय हो? बावडे कुठे? गोट्यात येत ते. बरं चालतंय. बसन पाणी घ्या. नाही आलो मी माघारी. बरं. बावड्या, दादा तू इथं काय करतोय? ते काय नाही, जरा ते पंप साफ करीत होतो. पंप साफ करतोय? अरे वावरावर शेतावर काय लक्ष आहे का नाही तुझं? आहे ना. काय लक्ष आहे? अरे तो ऊस किती भडकलाय खाल्लाकडनं? हा, त्या द्यायचं होता पण कोणी घ्यायना म्हणून ठेवलाय तसंच. अरे पण देतो कशाला तू? ते ऊस बारीक आहे अजून, वजन तरी भरण का त्याचं? अरे पाणी बिनी सोड ना त्याला जरा. काय लक्ष आहे का नाही तुझं? हातभाऱ्यावर पाणी धरायचं नाही तर ठिबक कर. केलं असतं सगळं दादा, पाणीच नाही राहिलं माझ्या. पाणी नाही राहिलं आणि तू हे मला सांगितलं का रे? आता म्हणलं तुला कसं सांगावं, आता वायले झालोय. म्हणलं माझं मीच बघावं, जे होईन ते माझं होईल. अरे काय डोकं फिरलं काय तुझं? वेगळं झालोय म्हणजे काय भांडून वेगळं झालोय काय आपण? अरे आपण वेगळं का झालोय? इतके दिवस एकत्र होतो, पण ते घर पुराणा झालं आपल्याला दोघांना बी लग्नानंतर. व्यवहाराचा बी काय गोंधळ नको. कसं आहे, तुझ्या मागं तुझा परपंच आहे म्हणून मी म्हणलं आता यावर सुटसुटीत होईन, घर बी दोघांना दोन होत्या म्हणून आपण वेगळं झालोय. काय आपली काय भांडणं बिंडणं झाल्यात का काय? नाही. आणि मग तुला लाज वाटायला पाहिजे, तू मोठ्या भावाला मदत नाही मागितली. अरे पाणी कमी पडलंय तर माझा ऊस तुटूनच गेलाय ना, घ्यायचं ना सगळं पाणी तुझ्याकडे वळून. नाही मी बोलणारच होतो, जरा मनात शंका आलती म्हणून नाही आलो. अरे शंका आली तरी कशी? आणि बोलणार कवा? ऊस पार जळून गेल्यावर. हे बघ, आपण व्यवहाराने जरी वेगळं असलो तरी भाऊ भाऊ मानाने एक आहे आणि आपण कधीच वेगळं होणार नाही. बघ, आडे अडचणीच्या काळात एकमेकांच्या मदतीला धावून जायचं. भाऊ शेवटी भावाच्या मदतीला येतो. काय डोक्यातनं खूळ काढून टाक तुझ्या. हा, तरी मला वाटलंच होतं तू घरी यायचं कमी झाला एवढ्यात. चल पहिलं ते पाणी जोडून घे. चल. काय वहिनी साहेब, काय चाललंय? काय नाही, काम करावा आता, काय करावा बाबा. जाऊ दे, आपली कामं करत राहिली ना बरं असते. कोणाशी एक नाही कोणाशी दोन नाही. मग आता आपल्या नशिबाला आलंय, काय करतो. पण मी काय म्हणतो माहिती का तुम्हाला? आता तुमचे मालक जाऊन बरेच दिवस झालेत. तुम्ही एकटं बाई माणूस इथं राहताय. तुमच्याच्याने अजून काही दिवसांनी काय व्हायचं बी नाही. तुम्ही पोराकडे जाऊन का नाही राहत शहराला सर? अरे बाबा कोणाला सांगतो, गेले होते एकदा. अरे दार लावून घेतलं माझ्या तोंडावर. आता काय करू तू सांग मला. बरं आहे का,
आता ती सून लोकाची आहे, हे पोरग तर माझं आहे का नाही. अहो ते सुद्धा 2 शब्द धाडाचं बोलत नाही. अहो, काय करता जाऊन काय होईल ना ते माझ्या गावातच होऊ दे बाबा. वाटलं नव्हतं बा तुमचं पोरगा असं निघेल. एवढं तुम्ही लहानपणापासून सांभाळलं, शिकवलं त्याला, आणि साधं तुमचं मालक गेल्यानंतर ते तुमच्याकडे बघा ना सुद्धा. अव ती बायाच अशी भेटली ना त्याला, तीच भरवती त्याची कान सगळे. आणि ते पोरग बी शान आहे का, त्याला समजत नाही का आई एकटी राहते, आता बाण आहे आपला. हा त्याचं काम नाही का लक्ष द्यायचं थोडंफार. जाऊ दे, तुम्ही लय तारास नका करून घेऊ. आणि काय मदत लागली ना, हायच की आम्ही शेजारी तुमच्या. हा? हो की. आता मागच्या बारीने तुम्ही मला दवाखान्याला किती मदत केली बरं. ते आमचं कामच आहे. बरं चला, येतो, मोटर चालू करायची आहे मला. चालू दे तुमची. बाकी. हं. बरं आहे आई. आज जोडी ना यावं म्हणलं तुमच्याकडे चक्कर मारायला. तीच म्हणले बरेच दिवस झाले आत्यांना भेटले नाही, आणि तिला आठवण येत होती तुझी सारखी. म्हणलं चल आज भेटूनच येऊ. बरी का माझी आठवण. हा. बरी का आत्या तब्येत तुमची मग? बरीच आहे. हा तिचं काय म्हणणं होतं आई, की आता तू कवर इकडे काम करणार, चल आमच्या संग राहायला, आहे का नाही. एकटा किती दिवस राहता ना, आता राहू सगळे सोबत तिकडं. नाही नाही, मला गावाकडंच आवडतं बाबा. मला माझी शेळी आणि माझी गुरं चांगली आहेत. अगं आई, मला तिकडं करमायचं बी नाही. हं. येडी का तू, हे करीन ना सगळं काम, तू आयत बसून खा ना, आहे का नाही, करशील ना. निवांत बसायचं. करते ना, करते ती माहिती की किती हा. काम करते नाही का. हं. आता काय बोलावं आई तुला, ते कळत कसं नाही. किती चांगल्या मोठ्या मोकळ्या मनाने म्हणते ती चल म्हणून. मी चल की इथं काय ठेवलंय गावात, शेळ्यात आणि याच्यात गुरात ढोरात. दुखण्याचं कोण नाही लक्ष द्यायला, हा. तरी आम्ही दोघं आहेत. अरे मग आता तुझा बाळ जाऊन 2 वर्ष झाले, तेव्हा नाही रे तुम्हाला माझी आठवण आली. तिकडं आजारी पडली तर त्या बाळाने मला दवाखान्यात नेलं आणि त्यानंच औषध पाणी केलं. आणि तेव्हा ते कुठं गेले होते, आता बरे आले. अगं ते कसं जरा कामत होतं नाही, त्याच्यामुळे नाही लक्ष राहिलं. मग आता हाय वेळ, आता ही बी आहे म्हणलं दिन तो इकडे लक्ष, आहे की नाही. हा मी आता घरीच हा. असते. तुमची अगं, घेईन काळजी. मला चांगलं ठाव आहे, तुम्हाला गावाकडनं बातमी कळली आहे म्हणून तर आला ना धावत धावत. तसं काय नाही आत्या, अहो, तुमची काळजी म्हणून तुमच्याकडे हा, आलोय. आणि ते काय आहे, आणि ते पैसे आज न उद्या आमचेच आहेत ना. हा, अरे ते माझे मेल्यावर तू घे, आता मी तुला काय देणार नाही. तसं नाही हं. आई. आणि आता माझ्याकडे काय नाही पण आहे. असं कसं नाही, पण म्हणजे मला आता लागते पैसे, थोडीशी गरज होती म्हणून तुला आलतो मागायला. आणि तुम्हाला आम्ही सोडून तरी कोण आहे आत्या, मग? तुम्ही एवढे हे करता. अरे पण तुम्ही मला द्यायचे का मी तुम्हाला द्यायचे ह्या वयात. हा मग आता हे अरे. आल्यावर आम्ही तर देणारच आहेत आमच्याकडले. आणि तसं बी आम्ही सांभाळ, तुला दुसरं कोण सांभाळणार आहे. आम्हाला सांभाळायचं शेवटपर्यंत म्हणल्यावर आता तुम्ही नाही आमच्यासाठी करायचं का थोडं? मग अरे मग इतक्या वर्ष काय केलं, तुझ्यासाठीच केलं ना. हा थोडं नाही करायचं तर काय केलं इतक्या वर्ष. आणि तुम्ही तर तिकडं जाऊन राहता, कधी येता का आईकडं डुंकून बघायला. हा आणि आता जमिनाचे पैसे येणार आहे तर लगेच आले धावत धावत. मग जमिनीत पैसे म्हणजे त्याच्यानं काय आमचा हिस्सा नाही का, आम्हाला लागत होते पैसे म्हणून आलं, थोडी अडचण होती. हा, आणि ते तू नाही दिले तर पैसे आम्हाला कोण लोकांकडे मागू का. मी मेल्यावरती तुलाच मिळणार आहे. आता तुला दोघांना काय पैसे बिशे मी आता देणार नाहीये, आणि आता माझ्याकडे काहीच नाहीये. म्हणजे तू आता पैसे देणार नाही का. अरे मी कुठून आणू पैसे, देणार नाही का. हा याच्यामुळे तू रामंग इथंच, आणि तुझ्या पैशाची बी गरज नाही. जाऊ दे, चल का आपल्याला. अरे आणि रात्रीच मी हा, जा. अशी- चल. मग मला माहितच होतं तू कशासाठी आलाय ते. आले होते मोठं प्रेम दाखवत दोघांच्या दोघं. दिले नाही दिले नाही, वर घेऊन जाणार आहे का. अहो वर घेऊन जाणार काय, तुम्हाला बोलताच नाही आलं, तुम्ही नुसतं पहिल्यापासून हेच केलं. आई काय बोलायला लागली का थोबाड आपलं बंद करायचं. अगं पण बोलता नाही आलं, मग बोललो ना. मग आता ती नाही म्हणते, मग आता बळच मागायचं का तिच्या. बरंच मागायचं म्हणजे आपला हक्क आहे तो, आपण नाही मागायचं. मग काय ते गावभर वाटून टाकते, मग काय करायचं, मग बसा बोंबलत. गावभर नाही वाटणार ते दिन. काय आज नव्हते परत जाऊ दून परत घेऊ मग. अरे काय रे अक्षय, कस काय आला आज? जरा आलतो म्हणलं आईला, बरेच दिवस झाले भेटलो नव्हतं ना आम्ही दोघं. त्याच्यामुळे आलं होतं हा, आपल्याकडे. मग आईला म्हणलं काय कशाला राहते इथे, चल म्हणलं शहराकडे. पण आई काय ऐका ना. आई आधी बी अरे असं ना शहराला. नाही आलती, राहिले की 2-3 दिवस राहिले मस्त. मग ती म्हणते करमत नाही. हम्म. हा, हा, येत नाही. नाही एवढे. पोटचं पोरगा असन तिथं, सुनबाई असन तर करामलं पाहिजेच ना.
अरे सगळं माहिती आहे मला कशासाठी आलाय तू. अरे तुला थोडीफार तरी लाज आहे का? ती माय माऊली कसे दिवस काढते आमचं आम्हाला माहिती. नुसतं वाटाकडे डोळे लावून बसलेली असायची. आज माझं पोरग येईन, उद्या पोरग येईन, पोरग काय आलंच नाही. आणि आता मला माहितीये कशासाठी आलाय तुम्ही. कशासाठी आलोय? हायवेचं काम निघलंय ना, गावाच्या बाहेरून जाणारी. आईची जमीन जातीये त्यात, राहिली 1.5-2 एकर पडीक, तिचे पैसे मिळणार. त्यासाठीच आलाय ना तुम्ही. नाही त्यासाठी नव्हतं, पण म्हणलं आईला बी घेऊन जावा संग. काय म्हणली आई मग? नाही म्हणले की नाही तयार झाले ते. कशा तयार होतील? स्वार्थी माणसं आहे तुम्ही. तुम्हाला आई नकोय, आईचे पैसे पाहिजे आता. अरे थोडीफार तरी लाज शिल्लक असेल ना तुम्हाला. जाऊन पाय धरा पहिले तिचे. बाप गेल्यानंतर कशी राहते ना एकटी आमचं आम्हाला माहिती. अरे आम्हाला बघवत नाही रे अक्षरशः. पण आम्ही पडलो शेजारी पाजारी. काय करणार? खरंच चुकलंच जरा आमचं. चुकलं नाही, लय मोठी गोडचूक झाली. अरे पैसा पाणी नसन तरी चालेल, पण म्हातारं माणूस घरात हसलं ना तरी लक्ष्मी येते. आणि तुम्हाला लक्ष्मी नकोय, पैसा पाहिजे पैसा. अरे नशीब तिने तुम्हाला 2 जोड मारून घराबाहेर नाही काढलं. मी जर असतो ना असंच केलं असतं. आणि तू अशी नाही ऐकणार. ज्या दिवशी तुझी आई राहील ना अशी एकटी गावाकडं, तेव्हा कळन तुला. चुकलं आमचं, आम्ही माफी मागतो आत्यांची. काय माफी मागू नका आणि काय नाही. तुमची तर तोंड बघायची इच्छा नाही आता. गावात तरी कशाला येता तुम्ही? कोण चांगलं नाही म्हणणार तुम्हाला आता. येऊ नका इथं थोडीफार लाज असेल तर. आपण लय चुकीचं वागलोय माहिती. आपण खरंच चुकलोय हो. जायचं आत्यांची माफी मागू आपण. आपण वाटलंच तर राहू त्यांच्यापाशी. आई, ए आई, आत्या अरे कशाला आला परत? यानं सांगितलं होतं ना मला काय तुम्हाला दोघांना पैसे बिशे द्यायचे नाही. कशाला येत रे परत परत विचारायला? काही पैसे लागतच नाही मला. आणि पैसे नको बी मला, तू पाहिजे. आणि काही जे बोललो मी मगाशी त्यासाठी मला माफ कर. आम्ही माफी मागायला आलोय आत्या. अरे आत्ता हे करताय? अरे काय तुमचे नाटकं चालू आहे? तुम्हाला सांगितलं ना तुम्हाला जे पैसे लागत असेल ना मी आले का मी तुम्हाला देऊन टाकते. पण आता मला तुम्ही निघा बरं. पैसे नको आहेत का आई आम्हाला तू पाहिजे. आणि तू इथं राहू बी नको, चला आमसंग. आणि मनापासून खोटं बोलत नाही आई ग. आम्हाला चूक कळली आत्या आमची. आम्ही खरंच लय चुकीचे होतो. आम्हाला माफ करावं. माफ कर नाही. अरे पण मी आली होती ना तुमच्याकडं. तू तर दरवाजा लावून घेतला आणि तू पण ना ग. आता मागच्या झाल्या गेलेल्या गोष्टी जर पैशाची भुरळ पडली होती. आता नाही मला आई तुझ्याशिवाय नाही करमणार ग मला. हे बघा मला काय तुमच्या बरोबर यायचं नाही. मी इथंच राहणार आहे. तुम्हाला एकदा सांगितलं ना तुम्ही जा बरं. मी नाही येणार आहे. काय झालं तरी मी इथंच राहीन. पण आई असं कसं? तू लोक बी बोलायला लागलेत काय? म्हणजे तुला लोक बोलल्यावर आईची किंमत कळेल का? अहो तसं नाही आत्या, पण आमचे आता डोळे उघडलेत. आम्हाला खरंच माफ करा ना. झालं गेलं जाऊन द्या ना. नाही खरंच माफ कर. ते माप बीप मला सांगू नको. काही झालं तरी मला तुझ्याकडे यायचं नाही. मी इथंच राहणार आहे. आणि मी मेल्यावर आहे ना हे घर जमीन समज तुझंच आहे. मला काही नकोय. पण आहे ना तोपर्यंत तुला वाटलं तर तुम्ही दोघं या इथं राहा. पण मी काय तुमच्याकडे येणार नाही बाबा. अगं आई असं नको बोल, चल ना. आणि तू मेल्यावर नाही मला तू पाहिजे का? तू असं काय बोलते? मला तू हवी आहे, तू पाहिजे. नाही नाही मला यायचंच नाही. आता मी एकदा तुला सांगितलं ना रे मला तुमच्या तिकडे यायचं नाहीये. मी इथंच राहणार आहे. ऐका ना आत्या आमचं. एवढ्या वेळेस ऐका ना आता आमचं देण्यात झालं गेलं एवढंच सोडून. कर नाही माफ. इथून पुढे नाही करणार कोणती चूक मी. अरे जा सांगितलं ना एकदा मला यायचं नाही ते.